नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 8 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 9वा अध्याय वाचत आहोत. 9व्या अध्यायाचे आपले 400 ओव्या पूर्ण झालेले आहेत. आता 400च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. जेथोनिया विक्षेपता तेची लाविली गुरुत्व पथा, ऐसेनी साधने साधिता जगस्वभावता परब्रह्म. पूर्वी गुरुनी बोधिले नाही, तरी पृथ्वदिके बोधितील काही. तोची निजार्थ साधावया पायी, गुरुपायी प्रवर्तलो. गुरुने सांगितले निज ज्ञान, हृदय प्रकाशले चिद्भान. ते विद्युत प्राय चंचल जाण, स्थैर्य पण त्या नाही. जे मुळीची चंचळ, ते कदा नव्हे पुष्कळ. क्षणाभासे क्षणाच पळ, तिने तळमळ साधका. जैसे मुखीचे आमिष जाये, तिने सर्प डव खायला राहे. तैसी वेदना साधका होय, योगुण साहे सर्वथा. एरवी ब्रह्म अद्वितीय नित्य, हे सकळ ऋषीचे संबत. त्यासीही पुसो जाता बहुता, विक्षेप तेथ उठती. एक म्हणती ब्रह्मसगुण, एक म्हणती ते निर्गुण. ऐसे वाद करीती दारुण, युक्ती खंडन अभिमाने. एक म्हणती ब्रह्म संप्रपंच, एक म्हणती निष्प्रापंच. मिळोनिया पाचा पाच, शब्द कवच कच वाढविती. प्रपंच दर्शने विक्षेपता, तीथ साधावया निज ऐक्यता. सुबुद्धीने नाना पदार्था, गुणग्राहकता गुरुरूपे. तेथ साधकाचे प्रश्न, साहसान पवती समाधान. या लागी पुसावया मन, नरिघे जाणते ठाई. जेथोनी विक्षेपता वाढे, तेथे जी ऐक्यता जोडे. ते नाना गुरुत्वे रोकडे, साधन चोखडे योजिले. जी जी सांगितली गुरुलक्षणे, ती ती निजबुद्धीची साधने. समूळ विक्षेपू तिने, तीव्र धारणे छेदिला. तिने चंचलत्वे निश्वल, पावले निजबोधाचे मूळ. दृश्य देखता केवळ, भासे सकळ चिन्मात्र. जे माझ्या गुरूंनी पूर्वी दिधले होते बोधुनी. तिची नाना गुरुत्वे साधुनी, विक्षेप छेदुनी पावलो. निज गुरु तो एकुची जाण, इतर गुरु साधकत्वे साधन. हे यथा तथ्य लक्षण, तुझ निरूपण म्या केले. येथ प्रपंचाचे भानाभान, कर्म करिता नकळे जाण. लाधनी निजबोधाची खून, समदर्शन सर्वदा. दृश्य देखता दृष्टी, नव्हे दृश्येसी भेटी. हरपली कर्म त्रिपुटी, बोधक सर्वटी अभिनव. यथेष्ट करिता भोजन, उष्टेना निराहार लक्षण. जगेसी वागता जाण, एकले पण मोडेना. तरंग सागरा माझी क्रीडता, न मोडे उदकाची एकात्मता. देवी जगा माझी वर्तता, दुजी वार्ता मज नाही. नवल सद्गुरूची नवाई, सर्वी सर्व तेवची पाही. गुरु वेगळे रीती काही, उरले नाही सर्वथा. आता माझे जे मीपण, ते सद्गुरु झाला आपण. बोलते तुझे ते जे तूपण, तेही जाण सद्गुरूची. याही परी पाहता, माझा गुरु एकुलता. तेथे दुजेपणाची वार्ता, नाही सर्वथा यदुराया. ऐशी सद्गुरु कथा, तुझ सांगितली परमार्था. हरिखे आलिंगिले नृपणाथा, दोघा ऐक्यता निजबोधे. जीवी जीवा पडली मिठी, आनंदे ओसंडली सृष्टी. तिने
वाचे सी पडली बेलवटी, बोलो फराटी विसरली, हरी खून सठवे हृदय भवनी, बाहेर ओसंडे स्वदेह जोनी, आनंद घन ओळला नयनी, स्वानंद जीवनी हर्षतू, तुटली अहंकाराची बेडी, पावलो भवार्णव परथडी, मनोनी रोमांची उभविली गुडी, जिंतिली गाडी अविद्या, समूळ देह भाव पळाला, या लागी गात्र कंपू चळचळा, संकल्प विकल्प निमाला, मनेसी बुडाला मनोरथू, जीव भाव उखिता यदूने अर्पिला गुरुनाथा, ते चिन्ह बाहेरी तत्वता, दावी सर्वथा निजांगी, तो अवधूत जाण दत्तात्रेया, तेने अलिंगुनी यदुराया, निज रूपाचा बोधुतया अनुभवावया दिधला, दत्तात्रेय शिष्य परंपरा, सहस्त्रर्जुन यदू दुसरा, तेने जनार्दनू तिसरा, शिष्य केला खरा, कलयुगी गुरु प्राप्ती लागी सर्वथा, थोर जनार्दनासी चिंता, विसरला तिन्ही अवस्था, सद्गुरु चिंतिता चिंतनी, देव भावाचा भोगता, दृढ जाणोनी अवस्था, जेने झाले श्री दत्ता, तिने हातू माथा ठेविला, हातू ठेविताची तत्काळ, बोधू आकळीला सकळ, मिथ्या प्रपंचाचे मूळ, स्वरूप केवळ स्वबोधे, कर्म करूनी अकर्ता, तोची अकर्तात्म बोधू जाहला, देता देही असोनी विदेहता, तेही तत्वता अकळीली, गृहाश्रमोन सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, बोधू सर्वथा न वेळे, तो बोधू आकळता मना, मन मुकले मनपना, अवस्था नावरेची जनार्दना, मूर्छार्पणा पडीला, त्यासी सावध करूनी तत्वता, मने प्रेमा हे सत्वस्था, तोही इंगळोनी सर्वथा, होई वर्तता निजबोधे, पूजा विधी करोनी या, जव जनार्दनू लागला पाया, तेव्हा दृश्य झाला दत्तात्रेया, योग माया चेनी योगे, कथेसी फाकलो सर्वथा, तो कोकून मानावा श्रोता, प्रसंगे गुरु विवंचना होता, मीही गुरु कथा बोलिलो, मज तव चुकी पडिली मोठी, चुकूनी सांगितली गुरुगोठी, तेही संस्कृत नवी मराठी, वृथा चावटी न म्हणावी, जो असेल गुरु भक्त, तो हे जाणेल मनोगत, जो गुरु स्मरणी सदोदित, त्यासी हे हृदत कळेल, ज्यासी गुरुचरणी श्रद्धा गाढी, त्यासी गुरु भजनी अति आवडी, जीही गुरु प्रेम जोडीले जोडी, हे गोडी जाणती, ज्या सद्गुरूचे नाव घेता, चारी मुक्ती ओढविती माथा, मुक्ती नावडे गुरुभक्ता, नित्यमुक्तता गुरुचरणी, ज्याचे घेता चरणतीर्थ, चारी मुक्ती पवित्र होत, पाया लागती पुरुषार्थ, धन्य गुरुभक्त त्रिलोकी, चैतन्य नित्य निराधार, निर्धर्मक निर्विकार, त्यांचा केला जीर्णोद्धार, सत्यसाचार सद्गुरु कृपा नवती देवाची कथा वार्ता, देवासी देवपणी स्थापिता, सत्य सर्वथा सद्गुरु कृपे विन पाही, देव असतूची झाला होता नाही, त्यासी देवपणी ठेवून ठाई, भजवीता पाही गुरुराव, त्या सद्गुरूची कथा, चुकोनी झालो बोलता, थोर अपराधू हा माझे माथा, क्षमा श्रोता ग्रावी, वृथा बोलिलो नाही जाण, झाले बोलावया कारण,
दत्तात्रेय शिष्य कथन करिता जनार्दन आठवला। मी जरी नाठवी जनार्दनासी, परी तो विसरो नेदीच अपनासी। हटे देतुसे आठवणेसी, अरणीशी सर्वदा। जिकडे मी विसरो जाये, तिकडेची तो येऊनी राहे। मी जरी त्याचकडे न पाहे, तीन पाहणे होय तो माझे। घटू सांडू पाहे आकाशासी, तवा आकाश न सांडी घटासी। तेवी जनार्दनू आम्हासी, अहरणीशी लागला। मी न करी त्याची कथा, तव तोची होय मुखी वक्ता। ऐशेनी बलात्कारे बोलविता, काय म्या आता करावे। दृश्य मी देखावया वैसे, तव दृश्य सबाह्य जनार्दनू दिसे। श्रवणी एकता सौरसे, शब्दी प्रवेशे जनार्दनू। आता नायिके न पाहे, मनोनी मी उगा राहे। तव उगेपणाचे अन्वये, जनार्दनू पाहे लागला। ऐसा अडकलो त्रिशुद्धी, जनार्दनू उघडू नेदी। श्रोता सांगावी जी बुद्धी, मी अपराधी सर्वथा। श्रोते मनती नवला हो, जे येथ न देखो अहंभाव। पाहता बोलाचा अभिप्राव, प्रेम पहाओ लोटत। येथील विचारिता बोल, क्षीराब्दीहून सखोल। नवल प्रेमाची ओल, येता ती डोल स्वानंदे। जे त्वा केले गुरु निरूपण, ते सप्रेम ब्रह्मज्ञान। थोर निवविलो जान, नाही दूषण विनिरूपणा। नित्य करावे गुरुस्मरण, ते गुरुने केले निज कथन। करीता मृताचे आरोगण, पुरे कोण म्हणेल। जनार्दनी दृढ भाव, हाई कडला अभिप्राव। निरूपणाचा नवलाओ, रसाळ पावडवला। तू मूळ कथा निरूपिसी, अथवा अडकथा सांगसी। परी गोडी या निरूपणायसी, न देखो अनिकासी सर्वथा। शुद्ध निरूपणे गुरु वर्णिसी, अवर्णोनी अपराधी मनविसी। एके घोळली बुद्धी कैसी, मानुषोत्यासी वाढविला। तुझी जे अपराध बुद्धी, ते प्रवेशली भगवतपदी। जाहली अपराधांची शुद्धी, देखना श्री शुद्धी तू होसी। गुरुस्तवने रतसी, तेव्हा मूळ कथा विसरसी। प्रेमाची जाती ऐशी, कळले आम्हासी सर्वथा। श्रोते मनती आता, विस्मयो दाटला चित्ता। वेगी चालवावे ग्रंथा, पूर्वकथा मुळीची। हे संत वचन मानूनी माथा, चरण वंदूनी तत्वता। सावधान व्हावे चिंता, पुढील कथा सांगेन। या परी तो अवधूतू, यदुसी सांगे परमार्थू। संवादे निवाला परमाद्भुतू, मग निवांतू राहिला। उद्धवासी म्हणे श्रीकृष्ण, रायासी सांगोनी ब्रह्मज्ञान। जाहले देखोनी समाधान, मग पुसोन निघाला। राजा धावोनी लागल शरणा, परम प्रेमे कधी पूजना। करोनिया प्रदक्षिणा, मागुता शरणा लागला। जाये सेन बोलवे सर्वथा, राहे म्हणत दिसे स्वामिता। विवियोगुण सावे तत्वता, बोलू सर्वथा खुंटला। ते देखोनी अवस्था, कृपा उपजली श्रीदत्ता। हात ठेवूनी माथा, प्रसन्नता उपजली। येथून तुझ मज आता, वियोगू नाही सर्वथा। ऐशे आश्वासोनी नृपनाथा, होय निघता श्रीदत्त। जेणे सुखे होता आला, तेनेची सुखे निघता झाला। राजा ती प्रीती निवाला, सुखी झाला निजबोधे। पाहोनी उद्धवा उजू, बोलता झाला अधोक्षजू।
म्हणे आमचे पूर्वजू राज्यध्वजू यदुवीरू मनसी मी नेने त्याचे नाव तू सांगतोसी हे अपूर्व परी ज्याचे नामे आम्ही सर्व वीर यादव म्हणवितो हरिखे म्हणे नंदू तो आमचा पूर्वज यदू ब्रह्मज्ञानाचा संवादू दत्तात्रेयसी केला श्री दत्तात्रेयांच्या वचनार्था विश्वासोनी झाला घेता तिने सर्व संग निर्मुक्ता आली हाता यदूंच्या जो संगू सांडूनी दूर गेला तिने संग त्यागूची केला संगीक असोनी स्नेह सांडिला संगमुक्त झाला तो जाण आकाश सर्व पदार्थांशी मिळाले असे सर्व देशी परिणातळेची सर्व संगासी निसंगमुक्तता त्यासी बोलिजे याहुनी विशेष संगमुक्तता आली यदूची या हाता तीही सांगेन कथा परीसे तत्वता उद्धवा दत्तात्रेय बोधे तत्वता सर्व संगा माझी असता न देखे संगाची कथा वार्ता विशेष मुक्तता या नाव मज पूर्वी द्वैत संगू होता तो जाऊनी निसंग झालो आता या दोन्ही समूळ मिथ्या वार्ता विनिर्मुक्तता पावलो दोर सापू नाही झाला परी सापूपणाचा आळ आला तोही दोरे नाहीसा केला भ्रांती कल्पीला निज भ्रमू दोरपणे असे सरपू तो भ्रांतामणी वसे ऐसे सांडूनी द्वैत पिसे रायासी सावकाशी समाधी समसाम्ये समान बुद्धी ती बोलीजे निज समाधी ती समाधी पावनी त्रिशुद्धी राजा निजपदी पावला कृष्ण म्हणे उद्धवासी तू जन्मोनी ऐशी वंशी जरी ब्रह्मज्ञान न साधिशी तरी उने पूर्वजांसी येईल यापरी ऋषिकेशी तिरस्कारोनी उद्धवासी झोंबावया अद्वैतासी फूट बुद्धीसी देतुसे आधीची विखारू काळयाना त्याचेनी पुच्छ रगडील्या जाना मग झोंबिनल्या संत्रणा नावरे कोणा सर्वथा आधीची अनुताप उद्धवासी वरी तिरस्कारीला ऋषिकेशी तो गिळावया चित्त ब्रह्मासी निजमानसी खवळला पुढीले अध्यायी निरूपण कृष्ण उद्धव संवाद जान सांगेल गुरु शिष्य लक्षण श्रोते विचक्षण परिसतू एका जनार्दनो म्हणे आगाध कृष्ण मुखीचे बोलणे ते मी जरी निरोपू ते नेने परी ते गोडपणे निववित साखरेचा बोळू केला परी कडूपणा नाही आला तैसा ग्रंथू प्रकृत भाषा झाला असे संचला स्वानंदू जरी सोन्याचे पेडुके केले परी ते दगड मोला नाही आले तैसे भागवत प्राकृत झाले परी नाही चुकले निज ज्ञाना मुक्त फळा लागी सागरी बुड्या देती नानापरी ते सापडली या घरीच्या विहिरी जो अभेरी तो मूर्ख तेशी संस्कृत व्याख्याना आटाटी अति कष्टे परमार्थी भेटी ते जोडिल्या मराठी साठी उपेक्षा दृष्टी न करावी धन्वंतू रत्नपारखी पुरा तेने धुळी माझी देखील हिरा गाठी बांधुनी आणि घरा पारखी खरा निज ज्ञाने तेसे ज्ञाते विद्वजन ग्रंथू मराठी देखून उपेक्षा न करिता करावा यत्न पारखोनी छिद्रत्न साधावया शूद्र दृष्टी पाहता बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा मा हे तरी मराठी कविता सांडूनी कुटिलता पहावी
ज्यासी निज सुखाची आवडी ते प्रकृती न काढिती खोडी घेतील ज्ञान गर्भाची गोडी अवस्था गाढी परमार्थी जे साचार परमार्थी ते अधिकारी ग्रंथी ज्यासी भागवती भक्ती ती पावती निज सुख ज्यासी भागवती नाही भक्ती कोरडी उपतती मिरविती तेही जरी निंदा न करीती तरी पुढे पावती भक्ती ते निंदा वसे ज्याचे चित्ता त्यास गती नाही सर्वथा निंदा सकळ पापाचे माथा दोषे इपरता सेना निंदकाचे नाव घेता दोष वाचेसी होय लागता तिशी दावया प्रायश्चिता राम राम सर्वथा म्हणावे निंदे माझी देखिले स्वार्था निंदक प्रवर्तले भक्त हिता बुडवूनी आपले स्वार्था परदोष सर्वथा क्षाळिले सांडोनिया गुण दोष श्रोता होवावे सावकाश जेथा वक्ता ऋषिकेश अतिसुरस ते ज्ञान कृष्ण उद्धवाचे ज्ञान तत्काळ निरसी अज्ञान एका विनवी जनार्दन सावधान प्रियेसा इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादश स्कंदे उद्धव संवादे एकाकार टीकाया नवमो अध्याय समाप्त। नवमो अध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु।